मित्रांनो नमस्कार। तर आम्ही आलेलो आहोत लिंबा गणेशला आणि लिंबा गणेशला आमचे बाप्पा मुळे यांच्या शेतामध्ये। तर त्यांच्या गव्हाला आणि ज्वारीच्या पिकाला जो रिझल्ट आलेला आहे तो आपण त्यांच्याकडूनच ऐकून घेऊ। तर बाप्पा तुमचं पूर्ण नाव आणि गावाचं नाव सांगा। राजभाऊ रुस्तम मुळे, लिंबा गणेश, तालुका जिल्हा बीड। बरं, तर त्यांच्या सोबत आपले देवबाप्पा पण आहेत। तर देवबाप्पा तुमचं पण पूर्ण नाव सांगा। अनंत विठ्ठलराव कुलकर्णी। ठीक आहे। तर देवबाप्पा ह्या गव्हाला रिझल्ट आपल्या बुस्टरचा ऍक्टिव्हेटरचा कसा आलेला आहे 2 मिनिटांमध्ये सांगा बरं। असं आहे गव्हाचा की पिशवीतला गहू न पेरता दुर्रीचा गहू पेरलाय आणि दुर्रीचा गहू असा आला। हे आपलं हे खत आणि आपलं खत आणि कोणचा IMC म्हणजे आयुर्वेदिक आणि जमीन सुद्धा भुसभुशीत झाली, अशी निबर आलेली नाही। कारण ही जी आहे ना त्या आयुर्वेदिकचा इफेक्ट काहीच नसतो, शरीराला असो, जनावराला असो किंवा शेतीला असो, आयुर्वेदिकचा इफेक्ट कधीच नाही। पण या आपण काय आहे की एकच कंपनी, हा मोठा समुद्र भरलेला आहे, यांची बारीक धार आहे। हळूहळू पांगता पांगता समुद्र ओसरेल काही कालांतराने आणि आयुर्वेदिक देश जर झालाच तर आपले हे आपल्या जनतेचं रोगमुक्त होऊन जाईल। आणि याच्यामध्ये जी काय रसायन खत वापरले ती सगळं पिकामध्ये उतरले आणि पिकामुळे उतरल्यामुळं सगळ्यांना कॅन्सरचा आजार, कुठं कशाचा आजार, शुगरचा आजार, बीपीचा आजार, असे हजारो औषधं, हजारो रोगाला लोक बळी पडायला लागलेत आणि दवाखाने फुटाफुटावर झालेत, तरी पण नीट व्हायना। तर त्यासाठी हे बुस्टर ते वापरायला पाहिजे का मग सगळ्यांनी? तर ही जी आहे ना आयुर्वेदिक औषध बुस्टर, अजून ऍक्टिव्हेटर, प्लांट केअर, बुस्टर, ऍक्टिव्हेटर किंवा ही जी आता मी सुद्धा औषध घेतो, मला का नाही एकच महिना झालाय तर 5 पैसे मला फरक पडलाय। आणि समूळ ही जी औषध रासायनिक म्हणजे केमिकल ही जी अशी फक्त कालावधीपुरते, त्याचं औषध घेतलं की तितक्या पुरता गुण आणि औषध नाही घेतलं की जसं तसंच रोग। आणि ह्या जे आयुर्वेदिक जर घेतलं औषध ना की जाळीमुळी सहित उपटून फेकते। तरी मित्रांनो आणि भारतवासियांनो, हे तुम्ही आयुर्वेदिकडे लक्ष द्या। ठीक आहे, धन्यवाद। तर खूपच मोलाचं मार्गदर्शन आपल्या देवबाप्पाने केलेलं आहे। तर आपण बाप्पाला विचारू, बाप्पा सगळ्यांनी प्रत्येकाने यूज करायला पाहिजे का आपलं बुस्टर, ऍक्टिव्हेटर, प्लांट केअर? प्रत्येकाने यूज करायला पाहिजे। बरं, तर तुमचे बटाटे किती झाले बाप्पा? बंधू भगिनी 1 क्विंटलला 20 क्विंटल उतार पडला। बर, तर प्रत्येक शेतकऱ्यांनी यूज करायला पाहिजे। तुमची ही ज्वारी म्हणजे काय उपटू हे करायची होती का, मोडायची होती का? ही होती परंतु ते फवारल्यामुळे मोडायची गरज लागली नाही। बरं, आज कशी आली ती? कशी आहे ज्वारी बघा। आज आमच्यामुळे मॅडम सुद्धा सोबत आहेत, त्यांचे मिस्टर सोबत आहेत। तर बघू शकतात मित्रांनो, खूप जबरदस्त रिझल्ट आहे आपल्या ज्वारीला। आणि बाप्पा गव्हाची ओंबी कशी आहे आपल्या? ओंबी सुद्धा चांगली, एका गव्हाला 45 फूट झाली। 45 फूट झाली। हा दुर्रीचा गहू पिशवीतला नाहीये, तरी इतकी फूट झाली। तर प्रत्येक शेतकऱ्याला काय सांगता तुम्ही? 55 प्रत्येक शेतकऱ्याला आयुर्वेदिक औषध वापरायला सांगणार आम्ही। आता तुमच्या गावातले किती शेतकरी वापरतात बाप्पा? आमच्या गावातले जवळ 25-30 शेतकरी झालेत आतापर्यंत। तर आपले 10,000 रुपयाचे प्रोडक्ट घेतल्यावर त्यांना आपण काय फ्री देत होतो? ब्रासलेट। हे देवबाप्पाच्या हातात आहे, हे ब्रासलेट आपण त्यांना 10,000चे प्रोडक्ट घेतल्यावर फ्री देत होतो। तर ते कशासाठी देत होतो बाप्पा? आपल्या शरीरासाठी। बरं, त्याच्यामुळे काय होत नाही मग ते ब्रासलेट घातल्यावर? त्याच्यामुळं रक्तस्राव चांगला होतो, रक्तस्राव होतो, वीज पडत नाही, पुन्हा शरीराला चांगलं राहतं, धोका नाही। तर बघू शकतात मित्रांनो, धोका नाहीये। तर बघू शकतात आमचे बाप्पा आणि आमचे देवबाप्पा दोघं पण आमच्या सोबत IMCचा प्रचार करत आहेत, कारण हे काम चांगलं आहे। आणि मुळातच आमचे बाप्पा सुरुवातीपासूनच चांगलं काम करत आहेत आणि आता तर एकदम म्हणजे सगळ्या जगाला मोलाचं मार्गदर्शन करत आहेत, कारण सगळ्यांनी सेंद्रिय शेती केली पाहिजे। तर बघू शकतात त्यांच्या गव्हाचा रिझल्ट खूपच जबरदस्त आहे। आणि गव्हाची उंची बघा मित्रांनो, आणि त्यांच्या गव्हाचा प्लॉट बघा पूर्ण। आणि ज्वारी पण बघू शकतात, जी ज्वारी उपटवायची होती तिचं आज किती जबरदस्त। परत पाणी आहे का बाप्पा आता ह्या ज्वारीला? पाणी नाही तरी बघू शकतात मित्रांनो किती जबरदस्त ज्वारी आहे। तर धन्यवाद बाप्पा, तुम्ही एवढं छान मोलाचं मार्गदर्शन केल्यामुळं। गुड IMC।